निवडून देण्यासाठी तयार आहे। भारत माता की वंदे। आपल्या अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सभेकरता त्यांच्या समेत उपस्थित आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय बबनरावजी पाचपुते, विधानसभेतले माझे सहकारी श्रीमती मोनिकाताई राजळे, सन्माननीय आमदार विक्रमजी पाचपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपजी भालसिंग, उत्तर नगर जिल्ह्याचे माननीय नितीजी दिनकर, नगर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी मोहिते, माजी नगराध्यक्ष आणि माजी अध्यक्ष माननीय अभयजी आगरकर, ज्येष्ठ नेते माननीय सुनील रामदासजी, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे सन्माननीय अशोकराव गायकवाड, इतर आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय, आपले युवा आमदार माननीय संग्रामभाई जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, अक्षयजी कर्डिले, व्यासपीठावर सर्व उपस्थित पदाधिकारी, माननीय मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायची घाई असल्यामुळे आपला अधिकचा नाव घेऊन मी वेळ घेणार नाही। ते सर्व मान्यवर मला क्षमा करतील आणि उपस्थित सर्व आपल्या युतीचे उमेदवार, जमलेले सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। ही जरी आपली प्रचाराची सभा असली तर मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगायचं आहे की हा महाविजयाची सभा आहे, हा महासंकल्प या निमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत। या जिल्ह्याने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्र विधानसभेला सर्वाधिक आमदार निवडून दिले। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरपालिका महायुतीच्या आपण निवडून दिल्या आणि आता ही महानगरपालिका ही आपल्या युतीचा झेंडा फडकवताना आपल्या नेतृत्वाखाली आम्ही हॅट्रिक निर्माण करणार आहोत, ही मी आपल्या ठिकाणी खात्री देणार आहे। आपला अहिल्यानगर जिल्हा आणि शहर विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने आता वाटचाल करते, विकास प्रक्रियेला जी गती मिळालेली आहे, आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाला मिळालेल्या मान्यता, वेगवेगळ्या प्रकल्पाला मिळालेला पाठबळ, त्यामुळे आपला अहिल्यानगर शहर आणि जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या या सगळ्या प्रगतीमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा होण्यासाठी आता आपला जिल्हा त्या ठिकाणी मार्ग आक्रमण करतो आणि आपला असाच आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या अहिल्यानगरवासींच्या पाठीमागे उभा आपण करावं अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे। अहिल्यानगरचं नामकरण अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या शताब्दी निमित्तानं आज आपण त्या शहराचं नाव आपण दिलं, अहिल्यानगर जिल्ह्याला अहिल्यानगरचं आपण नाव दिलं आणि एक ऐतिहासिक असा निर्णय करताना अनेक वर्षांची आपल्या अहिल्यानगरवासियांची आपण मागणी पूर्ण केलेली आहे। हे करत असताना जिल्ह्याच्या अनेक आघाड्यांवर आपण चोंडी येथे जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मला साहेब आपलं अभिनंदन करायचं आहे की अहिल्यानगरच्या दृष्टीने अनेक विकासात्मक निर्णय घेऊन आपण या अहिल्यानगर जिल्ह्याला विकासात्मक नवी दिशा आपण आम्हाला दिलेली आहे, म्हणून आपलं मनापासून मी अभिनंदन करतो। औद्योगिक आज आपला अहिल्यानगर जिल्हा हा मी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच आघाडीवर त्या ठिकाणी सगळ्या आघाडीवर त्या ठिकाणी काम करतोय। औद्योगिकरणाचं मोठ्या प्रमाणात जाळ त्या ठिकाणी झपाट्यानं सुपाईमडी असेल, शिर्डी MIDC असेल, आमची विनंती साहेब अशी आहे की नगर MIDCला विस्तार तातडीनं होणं आणि नगर MIDCमध्ये नवीन मोठे उद्योग येणं यासाठी खरं म्हणजे आपल्याला मी विनंती करणार आहे।
तरुणांच्या आमच्या असंख्य तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि त्याकरता मला वाटतं आपल्या दृष्टीने येणाऱ्या MIDCचा विस्तार करताना मग अहिल्यानगरच्या विद्यमान नगर असलेल्या MIDCचा विस्तार करताना आणखीन MIDCच्या करता जागा उपलब्ध करून मला वाटतं उद्योगाचं नवं जाळं आपण निर्माण करण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय, खरं तर आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपण भरपूर दिलं आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या साखळी योजनेला आपण पाठबळ दिलं. आज त्याला कालच MWRने मान्यता दिली. ते भूमिपूजन आपल्या पुढच्या महिन्यात करता येईल. कुकडी प्रकल्पाला 400 कोटी रुपये पहिल्यांदा आपण कालव्याच्या नूतनीकरणाकरता दिले. प्रवाह कालव्याला दिले, गोदावरी कालव्याला 400 कोटी रुपये दिले. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वाधिक निधी कोणी दिला असेल तो आपल्या देवाभाऊने दिला, आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी दिला. आणि तेच उद्याचं पाठबळ त्यांचं आपल्याला अहिल्यानगर शहराच्या विकासाकरता मिळणार आहे. या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास आपलं सरकार दिल्लीमध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब करतायत. मी आपल्या खात्री देऊ इच्छितो की साहेब आपण आम्हाला पाठबळ द्या. मी आपल्याला आमच्या या तमाम जनतेच्या आपल्याला सांगतो की उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा 100% या महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या जनतेच्या देतो. जसं आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हटलं, तसं आता आमचा अहिल्यानगर जिल्हा थांबणार नाही. काय करणार नाही? अहिल्यानगर जिल्हा हे मात्र साहेब आपल्या या ठिकाणी निमित्तानं खात्री देतो. शेवटची विनंती करतो, आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत. या सगळ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात. सिस्पी आहेत, ग्रोमोर आहेत, क्लासिक, ब्रिज सोल्युशन आहेत. इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले. आणि या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही. राजकीय वरदास्त आहेत, दिल्लीला गेलेत, त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत, देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ते भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली, 5-5 हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतलेले आहेत. आमची मागणी आहे की आपण CBI मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. खरं म्हणजे या शहराच्या विस्ताराबरोबर आम्ही एक सीना माझ्या जलसंपदा खातं साहेब आपण दिलं. या सीना नदीचा संपूर्ण जो परिसर आहे तो आता आम्ही एक नव्यानं त्याचं पूर्ण सौंदर्यीकरण करतोय की आमचा नगर शहरातला नागरिक त्या सीना नदी जाऊन मोकळेपणाने फिरला पाहिजे. अशा प्रकारचे काही नवीन प्रकल्प आपण शहराच्या दृष्टीने घेतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो, MIDC असेल, रेल्वे असेल, विमानतळ असेल, शहराचा विकास असेल, आमची विनंती आमच्या शहरवासियांच्या वतीने साहेब आपल्याला आमचं अहिल्यानगर शहर अहिल्या देवींच्या नावानं आता ते ओळखलं जातं आहे. आपण आमचं शहर दत्तक घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. मुख्यमंत्री मोदी दत्तक आपलं शहर घ्यावं की नाही हात वर करून सांगा, घेतलं पाहिजे साहेब. ही आमची जनतेची मागणी आणि ती आपण मागणी पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आमदार संग्राम भाई असतील, डॉक्टर सुजय विखे पाटील असतील, अन्य भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादीचे सगळे असंख्य नेते आहेत, यांच्या वती हे या सर्वांच्या प्रयत्नानं आमच्याकडे हा जुना नवा हा काय फार वादाचा मुद्दा नव्हता. समज गैरसमज काय असतील तर आम्ही आमच्या घरात बसून आम्ही ते मिटवतोय. जाहीर प्रदर्शन आम्ही होऊ दिलं नाही. मी आमच्या सगळ्या भाजपच्याही नेत्यांचं मी मनापासून कौतुक करतो की आम्ही सर अंतर्गत बसून आम्ही आमचं मिटवलं. आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि शेवटी आपलं नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. निश्चितपणे ही निवडणूक आपल्याला ऐतिहासिक ठरेल. या ऐतिहासिक अहिल्यानगर शहरामध्ये उद्या पुन्हा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युतीचा झेंडा महापालिकेने फडकल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहे, आमच्या शहराला सर आपण दत्तक घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.